तालुक्यातील माळेगाव येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यामंदिरात घडलेल्या गंभीर प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेले मच्छिंद्र राजाराम सांगळे यांच्या विरोधात इयत्ता 8वी व 9वीतील काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा तसेच अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांकडे घडलेला प्रकार कथन केल्यानंतर संतप्त पालकांनी शनिवार दिनांक 18 जुलै रोजी शाळेत धडक देत मुख्याध्यापकांविरोधात जोरदार आंदोलन केले। संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत MIDC पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली। घटनास्थळी संस्थेचे संचालक नामदेवराव काकड व जयंत आव्हाड उपस्थित असताना पालकांनी त्यांना घेराव घालत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही असा इशारा दिलाय। या प्रकरणात संस्थेची भूमिका काय असेल आणि संचालक मंडळ कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक अशा पवित्र नात्याला जर तडा जात असेल तर मुलींना शिक्षणासाठी शाळेत पाठवायचे कसे असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केलाय। दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थिनींना न्याय मिळावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली। मुलगी शिकली तर कुटुंब समाज आणि राष्ट्र प्रगत होते अशी आपल्या देशाची भूमिका आहे। सुरक्षित आणि विश्वासार्ह शैक्षणिक वातावरण हे प्रत्येक विद्यार्थिनीचा मूलभूत हक्क आहे। शाळा ही भीतीची नव्हे तर आत्मविश्वास, संस्कार आणि ज्ञानाची जागा असली पाहिजे। त्यामुळे विद्यार्थिनींचा सन्मान आणि सुरक्षिततेशी संबंधित प्रत्येक तक्रारीची निष्पक्ष व संवेदनशील चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे। या प्रकरणातील आरोपींची पोलीस तपास आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असून तपासानंतरच पुढील कायदेशीर बाबी स्पष्ट होतील। SN न्यूज साठी सुजल शितोळे। आणि सगळे दलित समाजाचे पूर्वी होते झाले पहिले विचार करा पहिला विचार आम्ही हा केलेला संस्थेवर केस करू ही बॉडी निलंबित करा आणि दुसऱ्या निलंबित करा एक तरी बॉडीचा माणूस आला की त्यांना काय करायचं मग करा निलंबित करी आम्ही आहे ना तुम्ही काल ते टाकायचे बॉडीवर तुम्ही बसले असते की तुम्हाला काय दंडाला आले पाहिजे ते सरांच्या घरी जायला पाहिजे काय झालं पाहिजे आम्ही कर्मपूर करा सर त्याला शाळेची माहिती व्हा ते टाका ना मग काय त्याला करा दूर तुला नोकरी कधी येते सर नाही आता जाऊ ना येतोय ना त्या पाव आपण 8 तास वाट पाहू समोर शाळा सुटू द्या सर नाही तो एका वर्ग सुटणार नाही तो पण एका शिक्षक असं माझी मुलगी इयत्ता 9वी मध्ये शिकते। त्यांना नवीन प्राध्यापक आलेले सांगळे सर म्हणून, तर त्यांनी काल क्लासमध्ये 2 तास त्यांनी क्लास होता त्यांचा आणि अश्लील अशा भाषेत मुलींसोबत बोलत होते। तर माझ्या मुलीला त्यांनी बरंच काय बोलले आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांना सस्पेंड झालं पाहिजे आणि माझ्या मुलीला न्याय भेटला पाहिजे। अशा भरपूर मुली आहे त्यांच्यासोबत तो असा बोलला आहे, वाईट वर्तन केलं आहे त्यांनी, सस्पेंड केलं पाहिजे त्यांना आणि सस्पेंड झाले पाहिजे ते। माळेगाव येथील माध्यमिक शाळेतील सांगळे सर यांनी मुलीची ट्रिप असताना तिथं मुलीसोबत गैरवर्तणूक केलेली आहे। त्याबद्दल पूर्ण आज समस्त नागरिक माळेगाव येथील जमा झाले आणि त्यांचा आक्रोश भरपूर प्रमाणात पाहायला भेटला। आता त्यांच्यावर आम्ही इथं तक्रार करण्यात आलेलो आहे पोलीस स्टेशनला। त्यांना त्यांच्यावर चांगल्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे। माध्यमिक माळेगाव शाळेमध्ये मच्छिंद्र सांगळे मुख्याध्यापक सरांनी अक्षरशः अश्लील भाषेमध्ये मुलींना बोललेले आहेत। तर आम्ही मुली आमच्या शाळेत
कशा पाठवायच्या, कुणाच्या भरोशावर पाठवायच्या, अशा सरांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना सस्पेंड केलं पाहिजे. आमच्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. न्याय मिळालाच पाहिजे मुलींना. नाही मिळालाच पाहिजे. हो हो, आज आम्ही आज या कोणाच्या मुलीवर भरोशावर मुलं मुली टाकताय पाठवायच्या शाळेमध्ये. हे शाळेमध्ये. पण त्यांना कळायला पाहिजे ना. माध्यमिक विद्या मंदिर माळेगाव या शाळेचे मुख्याध्यापक श्री मच्छिंद्र राजाराम सांगळे सर यांनी 9वी 10वी या क्लासच्या मुलींच्या सोबत गैरवर्तन केलं आणि त्यांचा हा गैरवर्तनाचा प्रकार 8 दिवसांपासून मुलींसोबत चालू आहे. मुलींना मानसिक छळ करत आहे आणि मुली डिप्रेशनमध्ये येऊन मुलींनी सांगितलं नाही आणि मुलींनी ज्या गोष्टी घरी सांगितल्या त्यानंतर आम्ही सर्व मित्रपरिवार शाळेभोवती सरांकडे आम्ही आलो. त्यांचं सस्पेन्शन आम्ही मंजूर केलं आणि त्यांची तक्रार आम्ही सर्व मुलींचे पालक वगैरे सर्वांना आम्ही सर्व आलेलो आहे आणि आम्ही मित्रपरिवार त्यांच्या मागे खंबीर उभे आहे आणि त्याच्यासाठी आम्ही इथे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहे.